लक्षात येईल. मी जर असं म्हटलं की माझं घर गंगेवर आहे, तर माझं घर खरंच गंगेवर असतं का? गंगा म्हणजे पाणी वाहणारं. माझं घर गंगेवर आहे असं जरी मी बोलत असलो तरी गंगेवर या शब्दाचा अर्थ गंगेच्या तटाकावर. तो अर्थ दुसऱ्या अर्थाकडे बोट दाखवतो. गंगेवर याचा अर्थ गंगेच्या काठी, गंगेच्या तटी, गंगेच्या किनारी असा दुसरा अर्थ हा एकच शब्द दाखवतोय. तिसरा अर्थ आहे गंगेला लागून तर काठ आहे, काठाला लागून किनारा, त्या किनाऱ्याच्या टोकाला अनेक घर आहे, त्याच्यात माझं घर कोणतं आहे? पण हेही मी एकाच शब्दाने व्यक्त करत असतो. गंगेवर घर आहे याचा अर्थ असा, गंगेवर जर तुम्ही कोणालाही विचारलं तर कुणीही सांगेल इतकं माझं घर गंगेला सुपरिचित आहे. ह्या तिन्ही शब्दांचे अर्थ एका शब्दाने अभिव्यक्त होतात. तसं भागवतातले जे शब्द आहेत ते साधे नाहीत. भक्ती बोलते नारदांशी आणि भक्तीची पुत्र जे दोन आहेत ते मूर्छित पडलेले आहेत. भक्तीने तरुण होणं, भक्तीने तेजस्वी होणं, भक्तीने नृत्यमग्न होणं, भक्तीने आनंदोत्सव करणं, भक्तीने बेधुंद होणं, भक्ती कळीही. बाबा काय म्हणतात आमचे शब्द? भक्ती कळीही उमले असे शब्द प्रयोग करतात. ही एकदा उत्फुल्ल रीतीने भक्ती कळी उमलली, जागेवर बसा आणि उशिरा येणाऱ्यांनी निमूटपणे जागा घ्या, कोणालाही त्रास न देता. भक्ती कळीही उमले, मधुवास दंग झाले, मन मस्त धुंद झाले. हे जे शब्द आहेत हे अगदी यथार्थ शब्द आहेत, लक्षात ठेवा. भक्तीच्या हृदयातल्या उत्फुल्ल होण्याच्या प्रक्रियेचं वर्णन आहे. सद्गुरू बाबांनी स्वानुभूतीने केलेलं वर्णन आहे. आणि जोपर्यंत ती तशी नसते तोपर्यंत आपल्या इंद्रिय वृत्ती या कोमेजलेल्या आणि संकोचलेल्या असतात. आता पुढे इथे काय म्हणतात ते देवी नारद बोलतात, या दारुण कलियुगामुळे हा सदाचार आणि योग मार्ग तपास सगळं दुप्त झालंय. खरी गोष्ट आहे बरं. आज आपली स्थिती अशी आहे की योग, तप आणि सदाचार, मला पायांवर मस्तक ठेवायसाठी मी चरण शोधतोय, पण मला योग्य चरणच सापडत नाही. ही जी काही रीत झालेली आहे ही आजच्या कलियुगाची रीत आहे. त्याला प्रारंभ तेव्हापासून आहे. ते म्हणाले मी प्रयत्न करतो, आई तुझ्या या दोन्ही मुलांना तेजस्वी आणि तरुण करण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी आपल्या सर्व क्षमतांनी नांदावं अशा प्रकारचा प्रयत्न. आणि नारद निघाले, म्हणाले त्यांच्याकडे सनकादिकांकडे आले. सनकादिक कोण आहे? सनक, सनंदन, सनत्कुमार आणि सनातन असे चार हे ब्रह्मदेवांचे पहिले मानसपुत्र आहेत. हे चार हे चिरतरुण आहेत, हे चिरंजीव आहेत, हे परमहंस आहेत, हे परमज्ञानी आहेत, हे पहिले. आणि नारदांचे हे मोठे भाऊ आहेत पहिले. लक्षात ठेवा, एका विशिष्ट काळपर्यंत या भूतलावरती संकल्पनी सृष्टी झाली. मैथुनी सृष्टी नव्हती, संकल्प सृष्टी होती. मैथुनी सृष्टीचा प्रारंभ या पृथ्वीवरती राजर्षी मनु आणि शतरूपा यांच्यापासून झाला. तत्पूर्वीची सारी सृष्टी ही संकल्प सृष्टी आहे. त्याच्या संकल्पातून संकल्प प्रभाव हा धर्म अशा प्रकारचं सगळं निर्माण झालंय. पहा ते म्हणतायत, नारदांचं भाषण ऐकलं. ते म्हणतायत की काय त्यांनी दुःखाचा निराश करायचं त्यांनी ठरवलं. तो आनंद घाटावरती गेला. सनतकुमारांना म्हटला, सनतकुमारांनी एक शब्द वापरला. सनतकुमार म्हणाले, नारदा सत्संग कर. आता पहा, सत्संग नावाचा शब्द आपल्या इतक्या कानावर पडतो आजकाल, टी व्हीवरून पडतो, आजूला पडतो, बाजूला पडतो. आम्ही सत्संगाला गेलो. आता नक्की सत्संग म्हणजे काय? लक्षात ठेवा, सत्संगा इतकं मोठं काही नाही. तुलसीदासांनी पण सांगितलंय, नारदांनी भागवतात पण सांगितलेलं, सगळीकडे सगळंच आहे. हे काय आहे सत्संग? ज्ञानोबांची एक लहानशी ओवी आहे, ती तुम्हाला मी आठवून देतो. ते म्हणतात, जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये. दिव्यांचा लखलखाट आहे, पण ही दीपकलिका आमची इथे चाललेली आहे, तेवून राहिली आहे या समयीमध्ये. आणि ही अखंड 8 दिवस राहणार आहे. फक्त आम्ही तिला स्नेह पुरवणार आहे. तिला फक्त आम्ही हे दिलेलं आहे, कवच दिलेलं आहे, वारा, धुंद, पाऊस या सगळ्यापासून वाचवाय करतात. ही धाकुटी जरी असतील, जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसे तशी तुमच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी आहे. ही थेकुटी म्हणू नये, हिला लहान म्हणू नका. हीच सद्बुद्धी तुम्हाला सद्गुरूंकडे आणते.
हीच सद्बुद्धी तुम्हाला सत्संगतेकडे नेते, हीच सद्बुद्धी तुम्हाला सदाचरणाकडे नेते, हीच सद्बुद्धी तुम्हाला सद्विचाराकडे नेते आणि ही सद्बुद्धी तुमच्या जीवनाचं रूपांतरण करते. आपल्या जीवनाचं रूपांतरण होणं हा भक्तीचं फलश्रुती आहे. भक्तीची फलश्रुती मुक्ती नाही, भक्तीची फलश्रुती की माझं रूपांतरण झालं पाहिजे. रूपांतरणाचा अर्थ असा की माझ्या सर्व ज्या मी घेऊन आलेल्या माझ्या वासना आहे, घेऊन आलेली जी माझी प्रकृती आहे, घेऊन आलेली जे माझे स्वाभाविक गुणधर्म आहेत, गुणदोष आहे, या सगळ्यांचं काय होतं? उन्नयन होतं, रूपांतरण होतं, दैवीकरण होतं आणि आपल्यामधून एक विलक्षण अशा प्रकारचा आविर्भाव होतो की जो संपूर्ण परमात्म्याला समर्पित असतो. आपल्याला जीवन जर करायचं असेल तर फक्त एकच आकांक्षा आहे माझी, तुला आवडेल तसं जीवन माझं होऊ दे, मला आवडेल असं जीवन माझं नको होऊ देऊ, तुला मी जसं आवडणार आहे तसं माझं जीवन होऊ दे. आणि हे करणं म्हणजे साधन आहे. त्याच्या मला भक्तराज महाराज एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ज्ञानेश्वरी उघडायला लावली आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी मला 9वा अध्याय काढायला लावला आणि त्याच्यातले 1 ओवी वाचायला लावली. मला असं म्हणजे मी आनंदून गेलो. ते म्हणाले, बागे आपल्या सद्गुरूशी वाणिज्यासारखं वागू नये कधी. मला हे दिशील तर मी हे करीन, मला ते दिशील तर मी ते करीन, असं वाणिज्य ज्याला म्हणतात. वाणिज्यामध्ये काय आहे? देव आणि घेव, विनिमय. तू हे कर मग मी तुला ते करतो, तू ते केलं तर तू जर ते नाही करत मी नाही तुला विचारत. हे जे काही प्रकार आहे असं सद्गुरूशी कधीही 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 करू नये. तुला जे करायचं असेल ते कर, मी तर तुझी भक्ती करीन. अशी आपल्या चित्ताची अवस्था जोपर्यंत येणार नाही, तू माझं काहीही कर, मी तुझी भक्ती करीन आणि तुझी भक्ती हा माझा श्वास आहे. तुझी भक्ती जर माझी बंद पडली तर मला चैन पडणार नाही. जसे पाण्यात आला मासा, त्याला बाहेर काढल्यावर जसा प्राण सोडेल तसं तुझ्या भक्तीपासून मी प्राण सोडेल. असं माझं तुझं नातं आहे. तू मला अमुक नाही दिलं तर मी तमुक करणार नाही, अशी भाषा स्वामी काजामध्ये वाणिज्य करू नये अशा अर्थाची ती ओवी आहे. ती मला त्याने मुद्दाम काढून दाखवली. तेवढी ती 1 ओवी फक्त मला तू समजा, तू प्रोफेसर आहे, मला ते बोलायचे, मला समजावून सांग ओवी. बस ते माझ्यासाठीच ती ओवी मला सांगत होते. ते जगतच होते. आणि ज्या वेळेला ते म्हणतात, ज्या वेळेला मी शब्दप्रयोग वापरतो की मी तुला माझं सर्वस्व दिलेलं आहे, त्यावेळेला मी माझा उरत नाही. ते मला म्हणते, बागे मला हे माहीत नसतं की मी सकाळी कुठे जेवणार आहे आणि संध्याकाळी कुठे जेवणार आहे, मी सकाळी कुठे जाणार आहे आणि संध्याकाळी कुठे जाणार आहे, हे मला कोणी विचारलं तर मला सांगता येत नाही. मी परस्वाधीन आहे. ही खरी गोष्ट होती. आणि आपल्याला असं वाटायचं की बाबा काहीतरी ॲब्सर्ड सारखे वागतात का, बाबा असं कसे बाबा अत्यंत सुसंगत होते. सर्व 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 बाबतीमध्ये सुसंगत होते, सुसूत्र होते. त्यांच्या कुठल्याही बाबतीमध्ये अव्यवस्थितपणा नाही आहे. त्यांच्या नियोजनात नाही, त्यांच्या कल्पनेत नाही, त्यांच्या आनंदात नाही, त्यांच्या व्यवस्थेत नाही, कशातही नाही आहे. फक्त आपल्याला ते कळायकरता वेळ लागायचा. तसं या ठिकाणी आपण पाहतो. त्यांनी म्हटलं की हे करा, जप केला, त्यांनी यज्ञ केला आणि मग सगळ्यात शेवटी त्यांना सांगितलं, हे बघा नारद म्हणाले सत्संग करताना तसं ते म्हणतात, सनकादी सांगतात, देवर्षी चिंता करू नका, भगवंताच्या भक्तीची स्थापना करणं उचित आहे. ऋषींनी अनेक मार्ग प्रगट केलेले पण ते श्रमसाध्य आहे. द्रव्य यज्ञास, तपो यज्ञ, ज्ञान यज्ञास तथा परा, ते सगळे पण या कलियुगामध्ये भक्तीने सगळे कलियुगाचे दोष ज्याच्यात नाहीसे होतात अशा प्रकारचं एक अमोघ साधन सांगितले. ती म्हणजे श्रीमद भागवताची कथा. श्रीमद भागवत कथा ज्ञानकथा. भागवत पुराण आणि वेदांच्या सारखं आहे, समान आहे. व्यासदेवांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची स्थापना त्याच्यात केलेली आहे. वेदांना पारंगत असलेल्या व्यासदेवांनी गीतेची रचना करूनही खिन्न झाल्यानंतर जे रचलेलं आहे, निर्माण केलंय ते भागवत आहे. आणि तुम्ही त्यांना भागवत कथा ऐकवा, आपण भागवत कथा करू असं कोण म्हणालं? असं सनकादी मुनी म्हणाले. आणि सनकादींनी भागवत केलंय आणि नारदांनी ऐकलंय आणि सगळे ऋषी आले. कोण आले? हे बघा, ते म्हणतायत
गंगा तटाकावरती सगळे ऋषी बसलेले, उच्चासनावरती सनकादिक बसलेले, आणि कोण आले? सगळ्या वैष्णवांची गर्दी झालेली. भृगू आहेत, वसिष्ठ आहेत, च्यवन आहेत, गौतम आहेत, देवल आहे, परशुराम आहे, विश्वामित्र आहे, मार्कंडेय आहे, दत्तात्रय आहे, पिप्पलाद आहे, व्यास आहे, पराशर आहे, सगळे मुनिभरी आलेले आहेत, सगळ्या देवता आलेले आहेत. वेदांत, मंत्र, तंत्र, पुराण, 6 शास्त्र, 17 पुराण तिथे विद्यमान झालेले. गंगा आणि आदी नद्या, सर्व सरोवर, दिशा, पर्वत, देव, दानव, यक्ष, गंधर्व सगळे श्रवण करण्याकरता बसलेले आहेत. आणि श्रीकृष्ण परायण सनकादी श्रेष्ठ आसनावर बसले. श्रोतामध्ये वैष्णव आहेत, विरक्त आहेत, संन्यासी आहेत, ब्रह्मचारी आहेत. भागवताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य सांगतो, भागवतामध्ये सगळे समान आहेत. भागवतामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ कुणीही नाही, हे अत्यंत मार्मिक सांगतो. बाकीच्या सर्व कर्मकांडांमध्ये तुम्ही असं श्रेष्ठ कनिष्ठ, मला शिवू नको, तुला शिवू नको, असे प्रकार असतील. आमचा भागवत हा महासागर आहे, गंगा सागराला मिळते. तसं या ठिकाणी कोणाच्याही कधीही लक्षात ठेवा, इथे पाप आहे. मी अगदी हात जोडतो सांगतो, कोणाच्याही कोणत्याही अवस्थेचा इथे विचार करायचा नाही. अंधाळा नाही, लंगडा नाही, पंगू नाही, ब्राह्मण नाही, शूद्र नाही, क्षत्रिय नाही, चांभार नाही, कोणी नाही. सगळे माझे परमात्म तत्व आहे. सर्वाभूती भगवंत भरलेला आहे. माझ्या शेजारी कोण बसलेला आहे हे पाहायचं नाहीये. तुमच्या चित्तामध्ये फक्त एकच भाव पाहिजे, सर्वाखटी राम भाव शुद्ध. कुठल्याही प्रकारचा इथे जे तुम्ही बसलेल्या या सगळ्या माझ्या माय बहिणी आहे, आई आहे, राधिका आहे. एकच नात आहे माझं तुमचं. तुम्ही माझ्या आई आहात. मी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही भावात पाहूच शकत नाही. हे माझे सगळे भाऊ आहेत. जवळचा नाही, दूरचा नाही, आप्त नाही, इष्ट नाही, माझा नाही, तुझा नाही, याचा नाही, त्याचा नाही, कोणी नाही. आपण सगळे श्रीकृष्णाचे सखे आहोत. आपण सगळे श्रीकृष्णाचे गोप आहोत. आपण सगळे श्रीकृष्णाच्या गोपी आहोत. आणि दुसरं तुम्हाला मी सांगतो, भागवतामध्ये आचार्य कोण आहे? आचार्य गोपी आहे. नारदांनी भक्तिसूत्र लिहिलेले, श्रीमंत नारदांनी नारद भक्तिसूत्र लिहिलेले. नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी लिहिलेलं आहे की भक्तीची उत्कट प्रीतीची जी परमावधी आहे, निराकारावरती आणि साकारावरती केलेली, ती भक्तीमध्ये परिवसित होते. साधू परमप्रेम स्वरूपा, त्याचं व्याख्या आहे भक्तीची. साधू परमप्रेम स्वरूप आहे भक्ती. आणि तिचे आचार्य कोण आहे? तत्र आचार्य गोपिका. तिथल्या आचार्य गोपिका आहे. गोपींनी जशी भक्ती केली. एकच श्लोक तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येणार. दररोज मी एक श्लोक सांगणार आहे तुम्हाला. विक्रेतु कामा खिल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्यादिकं मोहवशादवोचत गोविंद दामोदर माधवेती. या गोपी असायच्या. या वृंदावनातून मथुरेला दही, दूध आणि लोणी विकायला घेऊन जायच्या. वृंदावनाच्या जवळचं मथुरेचं बाजार होता. सकाळ झाली की या पहाटे पहाटे आपल्या मस्तकावरती लोणी आणि दही असं घेऊन दध्यादिकम घेऊन जायच्या. विक्रेतु कामा, विकायच्या इच्छेने. विक्रेतु कामा खिल गोपकन्या, सगळ्या या गोपीकन्या. आणि पुढे दध्यादिकम, त्यांच्या चित्तवृत्ती मात्र ज्या होत्या त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित होत्या. त्यामुळे त्या आपल्या नादात, त्या आपल्या तालात, त्या आपल्या लयीत, त्या आपल्या गोष्टींमध्ये कृष्णाच्याच कथा करत त्या भरभर वरती तोल होता हा सांभाळलेला. मुखामध्ये कृष्ण आहे. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण हे मुखात माथ्यावरती हे, आणि पावलं भरभर चाललेली. पहाटेचा प्रवाह आहे. आणि असं इतकं त्या की त्या मथुरेच्या गल्लीतनं जाताना त्या विसरून जायच्या की आमच्या मस्तकावरती लोणी आहे आणि दही आहे. ते म्हणायच्या कृष्ण घ्या हो, दामोदर घ्या हो, माधवाला घ्या हो. ते जे लोक असायचे ते बाहेरचं की अरे दही घ्या हो म्हणणारी बाई. विक्रेतु कामाखिल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्यादिकं मोहवशादवोचत
गोविंद दामोदर माधवेती. अशा वेडावलेल्या चित्तवृत्तीने ज्या त्यांचं 12 वर्षपर्यंत जीवन जगले. 12 वर्षांचा तोप आहे, लक्षात ठेवा. गोकुळातून कृष्ण निघाला त्यावेळेला 12 वर्षाचा होता. मी 12 वर्षानंतर आई तुला भेटायला येईल असं वचन त्यांनी देवकीला गर्भात प्रगट झाल्यानंतर दिलेलं आहे. आई तोपर्यंत तू थांब, मी 12 वर्षानंतर तुम्हाला भेटायला येईल. 12 वर्ष गोकुळातल्या क्रीडा केलेल्या आहेत त्यांनी. आणि या 12 वर्षामध्ये या संपूर्ण गोकुळातल्या गोपींना त्यांनी वेदांताच्या ब्रह्मवादिनी बनवून सोडलेलं आहे. असं श्रीकृष्णाचं सुंदर तिथलं जीवन आहे. सांगायचं तत्व आता की भागवत झालं आणि त्या भागवताने आपल्याला असं त्यांनी म्हटलेलं आहे, सनकादी सांगतात मी भागवत शास्त्राचा महिमा सांगतो, याच्या श्रवण मात्रे मुक्ती मिळते. बाकीच्या कोणत्या गोष्टींचं मनन चिंतन करावं लागतंय. श्रीमद भागवती श्रवणे पठणे मुक्ती. श्रीमद भागवती केवळ अविचल चित्ताने. अविचल याचा अर्थ चल विचल चित्त नाही, शांत चित्त. त्यामुळे इथे बसता त्यावेळेला शांत शरीर, शांत मन, शांत चित्त आणि एक लक्ष. अविचल चित्ताने तुम्ही भागवतातलं शब्द ऐका. या श्रवणातून तुम्हाला मुक्ती देण्याचं सामर्थ्य या याच्यामध्ये. ते म्हणतात राजा परीक्षित आणि शुकदेवांचा हा संवाद आहे. हे भागवत शास्त्र एकटं मुक्ती देणारा समर्थ आहे. हजारो अश्वमेध यज्ञ किंवा वाजपेयी यज्ञ या भागवत शास्त्राची बरोबरी करत नाही. जो पुरुष नित्य भागवत शास्त्राचा पाठ करतो त्याच्या शेकडो जन्मांचं पाप नष्ट होतं. तो पुरुष अंतकाली श्रीमद भागवताचं वाक्य ऐकतो, त्याला भगवंत वैकुंठ धाम देतात. नारदा तो भक्तिपूर्वक ही भागवत कथा ऐक, ती नेहमी ऐकावी आणि ती श्रवण करताना करायला कोणताही नियम नेमलेला नाही. भगवान श्रीकृष्ण पृथ्वीत लावून निघून गेल्यानंतर ते निघाले त्यावेळेला भगवंतांनी उद्धवाला आपल्या तोंडून जे सांगितलं तो 11 स्कंद आहे. भगवंतांनी 3 वेळा गीता सांगितली आपल्या आयुष्यात. सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांनी गीता जी सांगितलेली आहे, भगवद्गीता हा शब्द प्रयोग एकत्रित आलेला आहे. भगवंताच्या मुखातून प्रगट झालेली ती भगवद्गीता ही एकदा गोपींना सांगितली रासक्रीडा झाल्यानंतर, दुसऱ्यांदा अर्जुनाला सांगितली कुरुक्षेत्रावरती आणि तिसऱ्यांदा उद्धवाला सांगितली निर्याणापूर्वी. असे 3 वेळा त्याने सांगितले. ही भगवंतांनी सांगितलेला हा जो उपदेश आहे उद्धवाला, याचं नाव हा श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंधामध्ये, त्याला 11 स्कंद म्हणतात. 10व्या स्कंदामध्ये भगवंताचं चरित्र आहे, 11व्या स्कंदामध्ये हा भाग आहे. याच्यानंतर भगवंत वैकुंठ धाम गमन करतात. आणि या 11 स्कंदावरती आमच्या मराठीतल्या यांनी भागवतोत्तम संत सद्गुरू एकनाथ महाराज पैठणचे यांनी जी विबद्ध मराठी टीका लिहिली आहे तिचं नाव एकनाथी भागवत. त्याचं नाव एकनाथी भागवत आहे. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर लिहिलं भाष्य, नाथांनी भागवतातल्या 11 स्कंधावर लिहिलं. बरं पुढे बघा. तर त्याने भगवंतांनी काय केले, आपली सारी शक्ती भागवतात ओतली आणि ते भागवत त्यांनी यांना दिलं. भगवंताची भागवत हे वाङ्मयी मूर्ती आहे. गीता जाणा हे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात माऊली. तसं श्रीमद भागवत जाणा वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची असं उद्धव म्हणतायत याच्यामध्ये, या भागवतामध्ये. पहा, सूत शौनकाला सांगताय, सनकादी मुनी भगवंताचा महिमा सांगायला लागले. इतकं अलौकिक आश्चर्य घडलं. आता सगळ्यांनी आनंदाने भजन करायचं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव,
हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान जेवढे म्हणून भागवत श्रवणाला सनकादिकांसमोर आलेले होते ते आनंदाने लक्षात ठेवा. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. भगवंत तिथे तिथे तसं रामनामाचा जय जयकार तिथे असतो, तिथे तसं आमचा हनुमंत त्या जोडल्या हाती तिथे उपस्थित होतो. तसं भगवंताचं नामस्मरण किंवा संकीर्तन नामसंकीर्तन जिथे होतं त्या ठिकाणी भगवंत प्रगट होतो. तो म्हणतो नाहं वसामि वैकुंठे. मी वैकुंठात नाही राहत. योगिनाम हृदये रवौ. मी योग्यांच्या हृदयात राहत नाही. मी सूर्यमंडलामध्ये राहत नाही. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तिथे मी राहतो. माझे भक्त जिथे गातात तिथे मी राहतो. माझे भक्त जिथे भजन करतात तिथे मी राहतो. हे लक्षात घ्या. तुम्ही हे कधी विसरू नका. तुम्ही एका दिव्य पुरुषाचे लेकरं आहात. भक्तराज महाराजांनी आपल्याला जे दिलं बाळकडू पाजलंय ते दिव्य आहे. मला अत्यंत हृदयामध्ये माझं तुम्हाला माहित नाहीये माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये बाबा आहेत. अखंड रोज मानसपूजा आहे. रोज त्यांचं स्मरण आहे. आणि बाबांनी मला प्रत्येक वेळेला प्रेरणा आणि तेज दिलेलं आहे. भागवतामध्ये मी काय सांगू तुम्हाला. मी एकदा गुरुपौर्णिमेला बाबांकडे गेलो. ज्या वेळेला गुरुपौर्णिमा अशा तऱ्हेनं होत नव्हत्या, इतक्या साध्या होत होत्या. अशोक कुलकर्णी म्हणून आमच्या बाबांचे जुने भक्त होते टेलिफोन एक्सचेंज मधले, त्याच्याकडे गुरुपौर्णिमा होती. दुपारी मी गेलो. सगळे सकाळचा सत्यनारायण वगैरे झाला होता. लोक झोपले होते. मी आणि माझे प्रोफेसर एक मित्र होते नेने नाईक, प्रोफेसर नाईक म्हणून. आम्ही दोघंच जण गेलो. आणि गेल्यानंतर बाबांनी बघितलं की पाग्या ते आपल्या अंथरुणावरून उठून आले. स्वयंपाकघरात गेले. तिथे पाठ मांडला. त्याच्यावर बसले. मला म्हणाले बैस. मग मी त्यांना तिथे हार घातला. त्यांना हे लावलं, कुंकू लावलं. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. त्यांचं नारळ आणि दक्षिणा दिली. म्हटलं बाबा मी भागवत करणार आहे. माझ्यावरती कृपा करा आणि मला भागवताकरता गुरुमंत्र द्या. एका क्षणात ये. कोणी आजूनही बाजूनही डाम नाही, डौल नाही, कुठल्या प्रकारचं कान झाकणं नाही. मला म्हणाले ये. आणि एका क्षणात त्याने मला कानामध्ये मंत्र सांगितला. उदंड आयुष्यभर भागवत करशील. पूर्ण आशीर्वाद तुझ्या भागवतामध्ये कृष्ण परमात्मा काय बोलले. 5 मिनिटं बोलले. परिणत प्रज्ञ असं ते दिसायला कसे होते याचा भाग मुळीच नाही. वागत याचा आणि त्यांच्या अंतरस्थितीचा ठावच लागत नाही. इतकी अगाध स्थिती होती. सांगण्याचं तत्व हे सनकादी म्हणाले. आणि ती भक्ती देवी नाचू लागली. ते ज्ञान आणि वैराग्य ताल देऊन आईच्या त्या ठिकाणी मृदंग वाजवायला इंद्र आला, अर्जुन आला. आणि त्या ठिकाणी सुंदर संकीर्तन झालं. आणि त्या संकीर्तनाच्या नंतर भगवंताने सांगितलंय की भगवंताला सगळ्यांनी विनवलं. ज्या ज्या वेळेला तुमचं असं आम्ही आवाहन करू भागवतात त्यावेळेला आपण येण्याचा दया करावी. भगवंताने हो म्हटलं. या भागवतातलं एक उपाख्यान आहे. ते आटपले की आपण स्कंधातल्या कथेकडे वळू. सूतांनी सांगितलेलं एक लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सकाळी संकेत दिला होता. आमच्या पुराणांची एक शैली आहे. त्या शैलीमध्ये संवाद परंपरा आहे. संवाद परंपरेतून पुराण आमच्यापर्यंत येऊन पोचत आहे. तर भागवताचं सर्वात पहिल्यांदी हे जर झालं असेल तर शुक आणि परीक्षिती यांचं या भूतलावरती भागवत झालेलं आहे. आणि त्याच्या नंतर आपल्याला असं दिसेल उद्धवानी भागवत वज्रनाभ नावाचा परीक्षिताचा नातू आहे. त्याला व्रजभूमीमध्ये सांगितलेलं आहे वज्रनाभ नावाचा. त्याच्यानंतर ते भागवत सूतांकडून शौनकांकडून सूतांकडे आलंय. सूत ही एक मधली संस्था आहे. सूत म्हणजे पुराणिक. सूत म्हणजे जनता जनार्दन परमात्मा यांच्या दोघांचं दुवा जोडून देणारा सूत्र या शब्दाचा अर्थ सूत आहे. मूळ शब्द काय सूत्र आहे.
तुमचं आणि परमात्म्याचं नातं कुणी जोडलंय? या ग्रंथाने. तुमच्यापर्यंत ग्रंथ पोचवायचंय आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत परमात्मा पोचवायचा आहे. आणि ते पोचवण्याकरता त्याचं वाहक होणारा जो व्यक्ती असतो तो सूत आहे. तो रोमहर्षण नावाचा सूत होता बलरामाच्या काळामध्ये. त्याचा मुलगा होता आणि असं करत त्या सूतांनी या भागवताचं श्रोत्यांसमोर. बरं गंमत अशी, भागवत तुमच्या हृदयामध्ये परमात्मा उतरतो कशामधून आहे? श्रवणात पेरिले बीज ते नयनी उगवले आज, अशा प्रकारचे शब्द आहेत एका भजनामधले. हे श्रवणात पेरलेलं बीज आहे. श्रवणांच्या दारातून तो हृदयात शिरणार आहे आणि मिटल्या डोळ्यांच्या मधून तो मानस चक्षूंसमोर उमलणार आहे. अशासाठी मी तुम्हाला सकाळी हात जोडून विनंती केली की आपण जसं आंघोळ करून येतो ना, स्तोत्र का म्हणायचं, जप का करायचा? भागवताच्या अगोदर शारीरिक आपल्या ज्या काही शरीराची आंघोळ कशाने होते? पाण्याने होते. आणि मनाची आंघोळ जपाने होते. दोन प्रकारच्या उपासना आहेत, बाह्य शुद्धी आणि अंतःशुद्धी. अंतर्शुद्धी कशाने करता? ध्यानाने करता, स्तोत्राने करता, जपाने करता. बाह्य शुद्धी फक्त कशाने होते? स्नानाने होते. तनुशुद्धीने सगळं होत नाही. नुसतं बाह्यशुद्धी झाल्यानंतर सुद्धा आपण या तनूला आपण भस्म लावतो का? त्यांनी जे भस्म शिवानी लावलाय त्या भस्मानी, आमच्या संध्येमध्ये पहिला विधी भस्मधारण विधी आहे, त्याच्यानंतर संध्या आहे. ही जी काही रीत आहे प्रत्येकाच्या बाबतीत आपण का बरं होतं असं? कारण तो जो परमात्मा तत्व माझ्या त्याच्यासमोर मला जे उभं राहायचं ते इतकं सूक्ष्म आहे, इतकं अगाध आहे, इतकं तरल आहे, इतकं नाजूक आहे, इतकं नितळ आहे आणि इतकं गोड आहे की त्याच्याकरता मला आतून तयार व्हावं लागतं. बाहेरून मी स्वच्छ परीडघडीचे कपडे घातले म्हणजे देव मला जवळ करणार नाही. आमच्या अण्णा दांडे शास्त्री दाढी वाढलेली असायची, अशा प्रकारची टोपी असायची, गुंड्या असायच्या का नसायच्या, धोतर असं स्वच्छ असेल किंवा नसेल, आणि हळूहळू असे पावलं टाकत यायचे. असं एकदा ते आले, मी माझा अनुभव सांगतो. मी नानांच्या जवळ बसलो होतो गणेश मंडळामध्ये, दत्त जयंतीचा दिवस, संध्याकाळची वेळ होती. नाना मला म्हणतात, अयम साक्षात श्रीकृष्ण. नाना महाराजांच्या तोंडातून मला त्यांनी अण्णांची दिलेली ओळख आहे, विजूभाऊ अयम साक्षात श्रीकृष्ण. माझे भक्तराज महाराज बसलेले असताना त्यांच्या मस्तकावरती त्यांनी आपल्या चपला मारल्या. कुणी? अण्णा दांडे शास्त्रांनी. बाबा म्हणाले, अण्णा तुमच्या चरणकमलांचा मला प्रसाद मिळाला. हे ताकद आहे. परेड घडीचे कपडे आणि मॅचिंग कपडे म्हणजे तुम्ही मोठे नाही झाले. तुम्हाला मला एक वाटतं व्यवहारात तुम्हाला रिसेप्शनला जायचं आहे ना, नटून थटून जा, पण भगवंताकडे चाललो आहोत आपण. मी भगवंताचं व्हायचंय मला, मी भगवंताकडे चाललोय. याच्यासाठी मला अशा प्रकारच्या नटण्या थटण्याची गरज नाहीये. भगवंताजवळ जाताना फक्त माझ्याजवळ फक्त काय पाहिजे? निष्पाप हृदय पाहिजे. एकच वाक्य सांगतो मी, अनेक आपल्याला वेळच नाहीये. माझ्या मागे भयंकर माझ्या डोळ्यासमोर कथा दिसते. होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम. ओनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम. सारण किमपि या संसारी, सारण किमपि या संसारी, अनितीचे हे धाम ध्यावा, अनितीचे हे धाम ध्यावा जानकी जीवन राम. होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन. कोण कुणाचे बैल भाचे, कोण कुणाचे बैल भाचे, सर्व धनाचे काम घ्यावा, सर्व धनाचे काम घ्यावा जानकी जीवन राम.
होनिया निष्काम द्यावा जानकी जीवन दास गणू म्हणे राम जपावा दास गणू म्हणे राम जपावा देईल तोची आराम घ्यावा देईल तोची आराम घ्यावा जानकी जीवन राम होनिया निष्काम द्यावा जानकी जीवन निष्काम होऊन परमात्म्याची भक्ती करायला शिकूया आपण निष्काम मला काही नको देव मला काही नको देव तुम्हाला जे देशील ते दे मी तुझी भक्ती करीन हा छंद ज्या दिवशी माझ्या चित्ताला लागेल माझ्या जिव्हेला लागेल माझ्या कानांना लागेल माझ्या डोळ्यांना लागेल विठोबा लागो तुझा छंद विठोबा लागो तुझा छंद जळो रे दुर्मतीचा हा गंध विठोबा लागो तुझा छंद विठोबा लागो तुझा नेत्रांना कानांना जिव्हेला हृदयाला मला तू आणि जिव्हेवरी बैसरे गोविंद जिव्हेवरी बैसरे गोविंद ही जी आहे ही काय माझ्या सर्वेंद्रियांना तुझा ध्यास लागला पाहिजे सर्वेंद्रियांना माझ्या तुझा जोपर्यंत ध्यास लागणार नाही लक्षात ठेवा भागवताचं मर्म जर कशात असेल तर ते एका श्लोकात आहे हा एक श्लोक जो मी आता म्हणतोय हा तुमचा सुपरिचित श्लोक आहे आणि हा श्लोक एकादश स्कंदातला आहे कायेन वाचा मनसैंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नुसृत स्वभावा करोमि यद्यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि मी जे जे काही करतो कायेन वाचा मनसा जे जे करतो ते सर्व तुझ्यामुळे तुला अर्पण हा जीवनाचं आपल्याला काय झालेलं आहे अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमनादनादरो भवती इतके आपल्या तोंडात सगळं बसलंय पण ते जसं पाणी टाकायचं नाही तर मोकळं होऊन जायचं त्याचा माझ्या आंतरिक क्रियेचा काही संबंधच नाहीये बडबड बडबड झालं पूजा झाली म्हणजे आपण इतकं काहीतरी त्याच्याशी आपलं वृक्ष आणि गद्य नातं जोडलंय की आपल्याला पूजा करताना 1760 प्रकारचे मी मांडीवरती मोबाईल घेऊन पूजाच करतो लोक म्हणजे तर पूजेतल्यापेक्षा मोबाईलमध्येच त्याचं लक्ष जास्त देवाच्या तिथे गेला म्हणजे ही जी काही आपली चित्त कारण काय पूजेला तो मला काय सांगतोय त्याची अशी इच्छा आहे सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज ही त्याची इच्छा आहे सर्वधर्मान परित्यज्य मामेकम मला एकट्याला तू शरण घे आणि माझी स्थिती कशी आहे आणि म्हणून मला बाबांचा ते शब्द आठवले की एकांती श्रीकांत कधी भेटेल असं बाबा विचारताय आपल्याला श्रीकांताला एकांतात भेटायचंय कधी तू बी येशील रे कधी तू येशील रे नाही तुमच्या डोळ्यात कधी पाणी येतं का हो हे पद म्हणता म्हणता तुमच्या आसवांच्या धारा लागल्या पाहिजे त्या दिवशी तुमच्या भक्तीचा प्रारंभ आहे केव्हा तरी आपल्याला त्याच्या समोर बसल्यानंतर अंतःकरण असं घुसमटून आलं पाहिजे की नारायणा तू कधी भेटशील मला केव्हा भेटशील मला किती मी जन्मानुजन्मांची पावलं टाकत चालत येतोय तुझ्याकडे अजून तुझी माझी गाठ भेट नाही असं आपल्याला कळकळून ज्या दिवशी वाटेल लक्षात ठेवा तो भक्तीचा प्रारंभ आहे श्री गणेश आहे जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियांचा समंधू जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी बाबा सुद्धा हेच म्हणतात की तुला मी दिसलोच कसं नाही आतापर्यंत रविचंद्राची तू नजर आहे तुझी तरी मी आता जन्मानुजन्म आलोय
अजून मी तुला दिसलोच नाही, असं कशी तुझी माझ्यावरती कृपा? असं बाबा अनंतानंद साईशाना म्हणतायत. तुम्हाला सगळ्यांना माझ्या भजनाचा संदर्भ लक्षात येतोय. पहा, आपल्याला तर दिसेल गोकर्णाचं एक उपाख्यान आधी आपण सांगू आणि पुढे जाऊ. मग ते म्हणतायत तुंगभद्रेच्या काठावरती गोकर्ण नाव एक लहानसं नगर आहे. त्या नगरामध्ये त्या काळामध्ये गोकर्ण नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो सत्शील होता, सदाचारी होता आणि तसंच त्याच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित होतं. त्याची पत्नी जी होती ती सुंदर होती, चंचल होती, अति बोलणारी होती आणि संसारात संपूर्ण आसक्त होती, भांडखोर होती, लोभी होती. असं हे सगळं आपलं चित्र आहे. भागवतातलं प्रत्येक चित्र आपलं आहे. भागवताच्या आरशात आपण पाहावं, आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसेल. कोणतीही कथा भागवतातली घ्या, आपल्या बाबतीमध्ये काय असतं? सगळं असतं. हे ऐकलं, ते ऐकलं, ते ऐकलं, ते ऐकलं, ते ऐकलं, आम्ही पुन्हा तसेच तसेच असतो. रामाची सीता कोण तर माहीत नाही, अशी का बरं परिस्थिती होते? कारण आपण ऐकत असताना आपल्याकरता ऐकतच नाहीये, आपण कोणाच्या तिसऱ्या चित्तांमध्ये आपण, त्याच्यामुळे ते ऐकलेलं असतं ते झिरपून जातं. जे ऐकता आहात ते साठलं पाहिजे, ते दाटलं पाहिजे, ते आटलं नाही पाहिजे, ते वटलं नाही पाहिजे, ते कुठेतरी साचलं पाहिजे. तर त्याचा परिणाम होणार आहे. धुंदुली नावाची त्याची बायको आणि त्या दोघांना मुलबाळ नव्हतं. आजही आपल्याला असं दिसेल अशा अनेक प्रकारच्या दुःखांनी जग भरलंय की जी दुःख विज्ञानालाही दूर करता येत नाही, पण परमात्माच दूर करू शकतो. तर शेवटी त्याला असं वाटलं आपण काय आपलं जीण आहे, आणि त्याने असं ठरवलं आपण आत्महत्या करायची. आणि तो जो हा होता गोकर्ण, हा आत्महत्या करायला एका मोठ्या सरोवराच्या काठी आला. आत्महत्या करायला जाणार तितकं त्याला एका तिथल्या वृक्षाच्या खाली एक संन्यासी बसलेले दिसले. जाता जाता त्या संन्याशाला नमस्कार करावा म्हणून ते त्याच्यापाशी गेले. त्याने त्याच्या पायावरती डोकं ठेवलं. त्या संन्यासी महाराजांना म्हणाला की महाराज मला मुलबाळ द्या हो. संन्यासी हसला. हो, कोणालाही काही मागू नये बरं का, मारुतीरायाकडे जाऊन माझं लग्न होऊ दे असं मागू नये, राम नंबर. आता संन्यासानी सगळं सोडून संन्यासी झाला, त्याला काय मुलबाळ मागायचं का? संन्यासी म्हणतोय की अरे बाबा, संसारात अर्थ नाही, संसार दुःखी असतो, संसार खोटा असतो, तू माझ्यासारखा संन्यास घे, जो तो आपल्यासारखं करेल की नाही. तर ते म्हणाले की हे बघा, मी संन्यास घ्यायला नाही आलो, मी जीव द्यायला आलोय. एक तर तुम्ही मोठे आहात, नारायण स्वरूपात, तुम्हाला द्यायचं असं तर मला फळ द्या, आशीर्वाद द्या. त्यांनी पाहिलं, बाळा तुझ्या कपाळावरती पुत्रसुख नाही आहे रे, माझं तुला आणि काही अर्थ नाही या संसारामध्ये. आता काही अर्थ नाही हे संसारामध्ये आपल्याला सगळे सांगत असले तरी आपण संपूर्ण अर्थ असलेल्यासारखं संसार करतोय. एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट, यक्ष प्रश्न म्हणून आहेत महाभारतामध्ये. या महाभारतातल्या यक्ष प्रश्नामध्ये युधिष्ठिर यक्षाशी बोलतोय. ही गोष्ट नंतर ते तुम्हाला माहिती असेल तर असेल नसेल, पण संक्षेप यक्षाने युधिष्ठिराला एक प्रश्न विचारला. युधिष्ठिर या जगातलं आश्चर्य कोणतं आहे? आश्चर्य युधिष्ठिर म्हणाला, रोज एक प्रेत आपल्या डोळ्यासमोरून जाणारा आपण पाहत असताना इथल्या लोकांना आपण अमरच आहोत असं वाटत असतं, हे आश्चर्य आहे. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. अशी रोजची स्थिती आहे. इतकं हे क्षणभंगूर आणि नाशिवंत मिथ्या जीवन आहे, अशाश्वत आहे, हे आपल्याला माहिती आहे. माझ्यासाठी भागवता ऐकायला पुण्याला जे दाम्पत्य आलं एक उज्जैनचं, ते दाम्पत्य पुण्याला पोचल्यानंतर त्यांची बायपास सर्जरीच करावी लागली. त्यांनाच भेटून आलो 3दा मी हॉस्पिटलमध्ये, दीनानाथ हॉस्पिटलमध्ये. काय आणि जाताना व्यवस्थित आम्ही बरोबर गेलेलो. आणि त्यांचे इथे 2-2 कार. त्यांच्या जावयाने सांगितलं की मी बरोबर 6:30ला तुम्हाला गजानन महाराज मंदिरात पोचवीन आणि बरोबर घ्यायला येईन. त्यांची पोरगी प्रोफेसर आहे, त्यांचा मुलगा प्राचार्य आहे अभियांत्रिकी कॉलेजचा तिथला मोठा, आणि त्यांचं ह्याच्यामध्ये आमच्या उज्जैनला घर आहे. आणि आमचे दोघांचे इथे वरिष्ठ नागरिक संघाचे सदस्य आहेत बरं, त्याच्यामुळे आमचे परम मित्र आहेत. काय होईल कोणाला केव्हा काही. आमच्या मामांना काल ॲक्सिडेंट झाला,
भगवंताने बाल बाल त्यांना वाचवलं. त्यांनी जे वर्णन सांगितलं त्यावरून असं वाटायला लागलं खरंच भगवंताने वाचवलं. त्याच्यामुळे इतक्या अशाश्वत जगामध्ये आपण इतक्या शाश्वतीच्या साठाने जगत असतो. पट्टराणी जशी मी या जगाची आहे असं म्हणून आपल्या चित्ताला आपण समजावत असतो आणि आपल्या मुलांच्या आणि नातवांच्या नावाने 25 वर्षाच्या एफड्या करत असतो. नुसत्याच मुलांच्या नाही, नातवाच्या. त्याला 2015 साली मिळेल, त्याला 2025 साली मिळेल. मी राहणार नाहीये पण त्याला मिळेल म्हणून करत असतो आपण पुढे. तर या ठिकाणी तर सांगितलं की त्यांनी दया आली त्याची आणि त्याने त्याला सांगते बरं हे फळ देतो तुला, हे फळ घे, तुझ्या बायकोला खाऊ घाल आणि तिला दिव्य पुत्र होईल असं सांगितलं. त्याला आनंद झाला आणि तो फळ घेऊन घरी आला. आतापर्यंत सांगतो नवरा आणि बायको हे इतकं विलक्षण युग्म आहे या जगातलं की आजपर्यंत नवऱ्याने सांगितलं बायकोने ऐकलं असं, पण तरीही नवरे आहे सांगत राहतात, बायको ऐकत राहते, बायको ऐकत नाही असं म्हणजे तीही नवऱ्याला सांगत राहते. हे चालत आलंय शिव पार्वतीपासून आजपर्यंत असंच चाललंय. त्याच्यामुळे आज जे काही चाललंय ना ते काहीही नवल नाही. लक्ष्मी नारायण आणि शिव पार्वती हे जे माझे आईबाप आहेत यांच्यापासून रुक्मिणींनी ऐकलं नाही विठोबाचं, विठोबाने ऐकलं नाही रुक्मिणीचं. पांडुरंगाच्या तिथे रुक्मिणी वेगळी आणि विठोबा वेगळं आहे. बद्रीनारायणाला महालक्ष्मी समोर आहे, आधी नुसते नारायणच आहे. शिव पार्वतीच्या तिथे सुद्धा आपल्याला बरं तसं त्यांचं एकमेकावर अतिप्रेम म्हणजे मांडीवरच घेऊन बसतात बायकोला असं प्रेम आहे, पण ऐकेनं तसं हे नाही, बंधन नाहीये. एकदा लहानशी गोष्ट सांगतो. माझे प्रभू रामचंद्र त्यांच्या अवतारामध्ये खालून चाललेले आहेत. सीता वियोग झालेला आहे, रावणाने सीतेचं अपहरण केलेलं आहे आणि रामराया रडत रडत वेलींना, वृक्षांना, पाषाणांना, ऋषींना, वानरांना यांना विचारत माझ्या सीतेला पाहिलं काय, हा सीते हा सीते म्हणून. लक्ष्मणाची स्थिती फार वाईट झाली आहे बिचारी. लक्ष्मणाला सांगितलं होतं की सीतेचं रक्षण करायला थांब आणि लक्ष्मणाने तिला लक्ष्मण रेखा आखून रामाचा आवाज ऐकून तो तिकडे गेला. तुम्हाला बाकीचं सगळं माहिती आहे. आणि रडतायत राम सारखे आणि पुढे चाललेले आहेत. बरं सगळे ऋषी वगैरे सगळे म्हणतायत की कसं सहाय्य होऊन गेले तर मानुष्य वेशधारी आहेत, राम नारायण आहेत साक्षात. आणि वरतून शिव पार्वती चाललेले आहेत त्यांच्या विमानातून. शिवांना पार्वती म्हणते का हो हेच तुमचे राम ज्यांचं तुम्ही अखंड जप करता ते हे बायकोच्या नावाने रडून रडत चालले, रडत रडत चालले. शिव म्हणाला हो हेच माझे राम आहे. शिव म्हणाला की तो मानुष्य अवतारामध्ये आलेला आहे. मानुष्य अवतारामध्ये नटनाट्य विहार करताना त्याला जसं वागायचं तसा तो वागणार आहे. यावेळेला त्याचा त्या ह्याच्यातला जानकीचा विवाह योग झालेला आहे आणि तो शोकाकुल आहे. तो शोकाकुल होतेच. मी त्यांची परीक्षा घेते म्हणे. शिव घाबरले. त्यावेळेला माय परीक्षा नको घेऊ माझ्या देवाची. नाही बायकोला हात जोडावे लागतात बरं असं मी इकडे पाहून सांगतो कधी कधी. तर शिवांनी सुद्धा हात जोडले नको जाऊ. तर पण ऐकेल तेव्हा खरं ना. जगदंबा खाली आली. जगदंबा खाली आली आणि तिने सीतामाईचं रूप घेतलं आणि समोर उभे राहिली. लक्ष्मणाच्याही डोळ्यात पाणी होतं, रामाच्या डोळ्यात पाणी होतं. रामाने लक्ष्मणाने म्हटलं दादा ते सावध आहेत, ते रडतायत फक्त लोकांकरता, ते काही अंतर्यामी बेसावत नाहीयेत. आणि ते म्हणाले की लक्ष्मणा मला ठाऊक आहे ती कोण आहे. आणि जवळ गेले आणि तिने विचारलं राम तिला विचारतात तू का आलीस आई. ती तुकाई झाली तुळजापूर भवानी. तुळजापूर भवानीची जन्मकथा आहे ही. तुळजाई होऊन ती तिथे थांबली. ती काळी झाली एकदम. ती शाळीग्राम शिळेची आहे. तुळजा राम वरदायिनी. आणि ती एकदम त्याने एकदम नमस्कार केला. देवादी देवा मला क्षमा करा, मी तुमचं रूप ओळख. आई तू का आलीस. जानकीच्या रूपात होती ती. जानकीला ती आई म्हणतील का. आणि त्यांनी तात्काळ आणि मग त्यांनी चरणावर वंदन केलं रामरायांचं. रामरायाला सांगितलं तुम्ही दक्षिणेकडे जा, तुम्हाला मार्ग मिळेल. आणि जगज्जननी सीतामाई रावणाच्या इथे अशोकवनामध्ये हे संबंध त्याला सांगितलं. आणि त्या ह्याच्यामध्ये सांगायचं तत्व ती खाली गेल्यानंतर शिव म्हणाले रामाला सोई होई जो राम रची राखी.
भगवंता तुझी रामायणातला कथा आहे ही, मी सांगतोय. भगवंता तिला तिचं रक्षण कर. तिला माहित नाहीये ती कोणाची परीक्षा घ्यायला गेली हे तिला ठाऊक नाहीये. तेच कर देवा, तू जेच होईल. जे तू सांगायचं तत्व असं की परमात्म्याची, सद्गुरूंची, संतांची परीक्षा घेण्याचा कधी वेडेपणा करू नये. आपल्याला नाही जमलं ना, दोनच मार्ग आहेत लक्षात ठेवा. तुळशीराम म्हणाले की लहान साहेब, माझा विश्वास नाही या मार्गाला जाऊ नये. ज्या मार्गाला माझा विश्वास नाही त्याला जाऊ नये. पण ज्या मार्गावर माझा विश्वास आहे त्याला आनंदी भावाने जावं. म्हणा भक्तिपंथेची ची शब्द वापरतात. तू जर भक्तिपंथ धरला असेल तर भक्तिपंथाने जा, आणि भक्तिपंथाने जो जात असतो त्याने काही पथ्य पाळावी. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. जर पथ्य सांभाळता येणार तर इतो भ्रष्ट तथा भ्रष्ट, दोन्हीकडे भ्रष्ट व्हाल. आणि भ्रष्टाला कोणी जवळ करत नाही, लक्षात ठेवा. पहा पुढे ते म्हणताय, पतीने सांगितलं की बाई आपल्याला एक प्रसाद मिळालाय, तू हा ग्रहण कर. ती काय म्हणते, तिने हो म्हटलं. आणि तिला एकदम असं वाटलं की नाही, माझं तारुण्य, माझं फॉर्म बिघडेल, मग मला फुगडी खेळता येणार नाही, मग असो वीर आणि तसो वीर, मी नाही खाणार. आणि ती सरळ असत्य भाषण केलं तिने पतीजवळ. आणि तिने ते फळ गाईला खाऊ घातलं. ते फळ गाईला खाऊ घातलं तिने. आणि तिची बहीण आली होती सख्खी, ती त्यावेळेला गर्भवती होती. तिने तिला काय सांगितलं की तुझं मूल तू मला देऊन देशील, मी गर्भवती होण्याचं फक्त नाटक करते. जिला फळ दिलं तिने गर्भवती होण्याचं नाटक केलं. आणि तिची सख्खी बहीण जी आहे ती बाळंतीण झाल्याबरोबर तिचं लेकरू हिला देऊन देणार होती. आणि मग हिला दूध नाही म्हणून परत तीच दूध पाजणार होती. असं संबंध. काय हुशार असतात बायका. म्हणजे आपल्याला तर दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा. सांगायचं तत्व हे की अशा तो बिचारा आत्मदेव ब्राह्मण, त्याला असं वाटलं की आपल्या बायकोनी फळ खाल्लंय, ती गर्भवती झाली आहे, आणि तिचे खोटे खोटे डोहाळे, सगळं बाकीचं यथा असतेच सगळं. बायका बोलावणं, डोहाळे, इकडे जाणं तिकडे जाणं, वनभोजन वगैरे सगळं तिने. आणि यथा आकार ती प्रसूत झाल्याबरोबर ही प्रसूत झाली असं हिने सांगितलं. प्रसूत झाली होती बहीण. आणि गावभर साखर वाटली हो, आनंदाने. मुलगा झाला. तिचं मूल आणलं हिने. आणि लगेच त्याने सांगितले की हो काय की माझ्या बहिणीलाच बोलवा, म्हणजे दुग्धपान वगैरे जे ते पोराचं आहे ते ती करणार आहे. तर त्याने बोलावलं सगळं. बघ त्याला बिचाराला माहितीच नाही की असं त्या फळाचा दुरुपयोग झालाय. ते फळ ज्या गाईने खाल्लं त्या गाईला पुत्र झाला, दिव्य पुत्र झाला, दिव्य देही पुत्र. त्याचे कर्ण गाईचे कर्णासारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण. त्याचं नाव गोकर्ण, तो दिव्य पुत्र. आणि हा धुंदुकारी, हिचा जो धुंदुलीचा पुत्र झाला याचं नाव धुंदुकारी. आणि 7 वर्षाचा गोकर्ण झाल्याबरोबर गोकर्ण काय म्हणतो आपल्या वडिलांना, हे दोघ जण भाऊच असे. सारं गाव लोटलं, याला पुत्र झाला म्हणून आदल्या दिवशी साखर खाल्ली, आणि गाईला पुत्र झाला म्हणून 5 दिवसांनी संबंध गाव. गाईला पुत्र, आपल्या इथे तर एकदम अद्भुत चमत्कार म्हणून इंदूर लोटेल की नाही, असं काय ऐकल्याबरोबर तसं संबंध गाव लोटलं. परंतु तो दिव्य पुरुष होता, तो म्हणाला मी वेदाध्ययन करायला काशीला जातो. आणि गोकर्ण काशीला निघून गेला. घरामध्ये आता पुन्हा 3 जण, धुंदुकारी, धुंदुली आणि आत्मदेव. आणि हा धुंदुली हा अत्यंत उन्मत्त, उच्छृंखल, अनितिमान आणि दुराचारी मुलगा झाला. हा कोवळी फुलं चुरगळून टाकायचा, मुलांना मारायचा, चोऱ्या करायचा, खोटं बोलायचा. करता करता जो आत्मदेव ब्राह्मण अत्यंत सच्छील होता त्याला इतकं दुःख झालं, त्याला तो वाटेल तसं बोलायचा की त्याने शेवटी गृहत्याग केला आणि वनामध्ये गेला. आणि दशमस्कंधाचं पारायण करायला. आईला त्याने इतकं छळलं, आईला मारून टाकलं. तो 5 वेश्यांच्या स्वाधीन झाला. त्या 5 वेश्यांनी त्याचं खेळणं बनवलं. त्याला वाटेल त्या ठिकाणी चोरी करायला लावली. द्यूत, मांस, मद्य आणि चोरी या सर्व महापातकांचा तो आगर बनला. आणि एक दिवशी आपल्याला असं दिसेल या 5 वेश्यांनी धनाच्या लोभापायी त्या धुंदुकारीला प्रेतासारखं बांधलं आणि त्याच्या डोळ्यांवरती, मुखामध्ये, अंगावरती निखारे ठेवून जाळलं. आणि तो ब्रह्मराक्षस झाला. आई गेली, त्या 5 वेश्या निघून गेल्या.
घराचं स्मशान झालं, तिथेच त्याला जाळलंय आणि भयान वाडा झाला. ज्या वाड्यामध्ये, ज्या घरामध्ये गोकर्ण ज्या वेळेला हे करून आला, विद्या अध्ययन करून आला, वेदाध्ययन करून आला, आपल्याच गावाला आपल्याच घरी गेला आणि ते घर पाहून त्याला आश्चर्य वाटलं, अरे इथे माझं लहानपण गेलंय, इथे माझे वडील होते, आई होते, माझा तो एक दुकारी भाऊ होता, आणि पण तर तो अंगणामध्ये घुशींनी बिळं केली होती, साप होते, घुशी होत्या असे, आणि झाडोरं माजलं होतं. तिथे त्याने जागा साफ केली, तिथे त्याने आपलं प्रोक्षण करून तिथे त्याने अंथरून टाकलं आणि रात्री तो झोपला. अत्यंत आक्रंदन करणारं, दीर्घ किंकाळी युक्त असं रडणारं पिशाच समोर. आणि हा एकदम घाबरला. हा म्हणाला, तू कोण आहेस? तो म्हणाला, दादा मी धुंदुकारी आहे, मी पिशाच्य योनीमध्ये आहे आणि मी अनंत यातना भोगतोय, तू मला सोडव या यातनातून. मला तो म्हणाला, मी जातो, मी गयेला श्राद्ध करतो तुझ्या करता. तो म्हणाला, नाही, गयेला शतावधी श्राद्ध केले तरी मी मुक्त होणार नाही. शतावधी श्राद्ध केले तरी तुझी मुक्ती होणार नाही, इतकी भयंकर पाप. तू पंचमहापातकांचं मी मूर्तिमंत आचरण केलेलं आहे, मला सोडवायला तू काहीतरी. तो म्हणाला, धंदुकारे तू चिंता करू नको, मी तुला मुक्ती देईन. सकाळी उठला, त्याने सूर्याचं ध्यान केलं. आपल्या इथे अशी लोक होते जे सूर्यमंडलाचं ध्यान करायचे आणि सूर्यमंडलातून तो दिव्य सूर्य सवित्र पुरुष खाली आला. हे लक्षात ठेवा बरं, ही गोष्ट एक दिव्य स्तोत्र आहे, मी तुम्हाला ते देईन. त्या स्तोत्राचं प्रति करून आणतील माझे बंधू आणि तुम्हाला देतील. मी ते स्तोत्र एकदा तुमच्याकडे, ते अतिशय तेजस्वी स्तोत्र आहे, त्याचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरण करा आणि लोकांना द्या. आपण आपल्या मुलाबाळ, हे बघा आम्ही तुमच्याकडे एका दृष्टीने पाहतोय, तुम्हाला भागवत ऐकून आणि गोड गोड पदार्थ खाऊन इथून जायचं नाही. तुम्ही जे ऐकलंय ते आपल्या घरातल्या मुलाबाळांना, नातवांना, मुलींना, या सगळ्यांपर्यंत आपल्याला याचं ठेवा पोचवायचं आहे. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा आनंदाने हे बोध घेतलं पाहिजे. माझ्या मुलाला माहिती, मुलाच्या मुलाला हे माहिती पाहिजे, आपलं हे काय आहे. आपण वेडे आहोत का? आमचे आईवडील वेडे होते का? दासगणू महाराज होते, त्यांनी आमच्या वरदानंदांना एकदाच सांगितलं की अनंता 10,000 वर्ष प्रज्ञावान पुरुष काही करत आले या देशातले, ते सगळे वेडे. आणि आजचं आलेलं फक्त विज्ञान खरं आहे. विज्ञान आहे, विज्ञान एक साधन आहे, विज्ञान साध्य नाही आहे. विज्ञान हे साधन आहे, हे साधन आहे माझं, परंतु हे साध्य नाही आहे माझं. साध्य माझं परमात्म तत्व आहे, साध्य माझं आत्मतत्व आहे, हे कदापि विसरू नका. आत्मतत्वाला बाजूला सोडून मी विज्ञानाची आराधना नाही करणार, हे लक्षात घ्या. पहा, आणि सवित्र पुरुषाला त्याने विचारलं, मी काय करू? त्यावेळेला त्याने उत्तर दिलं की गोकर्णा, तू भागवत ज्ञान यज्ञ कर. त्याला पिशाच्याला सुद्धा मुक्ती देण्याची शक्ती या भागवतामध्ये आहे. पिशाच्याला सुद्धा, पतिताला, पिशाच्याला, पाप्याला, गुणवंताला, कोणालाही, सर्वांना. आणि नंतर त्या गोकर्णाने भागवत सप्ताह केला. आणि भागवत सप्ताह केल्यानंतर आपल्याला असं दिसेल, त्या प्रेत योनीमधून असे बास, त्या आताच आपल्याला हे दिसतंय, मांडव टाकायचे, त्या मांडवामध्ये भागवताचं असं आसन करायचे. आणि त्या मांडवामध्ये एक पोकळ बास होता, त्या पोकळ बासाला 7 गाठी होत्या. ग्रंथी म्हणजे गाठी, त्याच्यामध्ये वायुरूपाने तो येऊन बसला. कोण? धुंदुकारी प्रेत योनीतला, त्यांचं वायुरूपच असतं. तुमचा देह कशाचा आहे? पृथ्वी तत्वाचा आधिक्य असलेला देह तुमचा आहे. म्हणून तुम्ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये इथे टिकून आहात. तेजस तत्वाचे देह असतात, वायू तत्वाचे देह असतात, आपतत्वाचे देह असतात. असे वेगवेगळ्या तत्वाचं आधिक्य असलेले देव आहे देवता सृष्टीमध्ये. ही जी प्रेतयोनी आहे ही वायुतत्वाची. ते वारं लागतं, वारं संचारतं, वाऱ्यांनी झाड पकडलं असे शब्द प्रयोग भूतांच्या बाबतीमध्ये म्हणतात. तर हा वाऱ्याच्या रूपाने तिथे बसला आणि रोज एक एक दिवसाच्या गणित एक एक ग्रंथी फुटायची आणि त्याला तो मुक्ती झाला. 7व्या दिवस झाला, 8व्या दिवशी तो बास बांबू असा चिरफाळला, त्याच्यातून दिव्य पुरुष बाहेर पडला. तो होता धुंदुकारी.
आणि सर्वांच्या देखता त्याच्यासाठी विमान आलं आणि विमानात बसून तो वैकुंठाला गेला. सगळे श्रोते तुमच्या माझ्यासारखे जे बसले होते त्यांनी विचारलं की आम्ही पण भागवत ऐकलं, आम्ही नाही, आमच्यासाठी विमान नाही आलं. ते म्हणाला लक्षात ठेवा, तुम्ही भागवत ऐकलं आणि त्यांनी भागवत ऐकलं याच्यामध्ये मूलतः फरक आहे. त्यांनी निराहार राहून अखंडपणे एका जागी बसून भागवत ऐकलं, त्यांनी आहार देखील घेतला नाही. तो तिथे व्रतस्थासारखा बसलाय. लक्षात ठेवा, परीक्षित राजांनी भागवत ऐकलं, अनशन ऐकलंय, गंगेचं आचमन सुद्धा घेतलेलं नाही. तुम्ही आणि आम्ही भागवत ऐकतो, त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे सगळे आपले प्रकार करून मग भागवत ऐकतो, करतो की नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या भागवतामध्ये एकचित्त आपण असतो किंवा नसतो हे फक्त अंतरात्माच जाणतो. त्याच्यामुळे आपली जी काही हे आहे श्रवणे पठणे मुक्ती ती इतकी सहज सोपी नाही. तात्पर्य हे गोकर्णाने भागवताच्या सप्ताहातून प्रेत योनीतल्या धुंदुकारीला मुक्ती दिली. हे भागवताची महात्म्य आहे. भागवताच्या सप्ताहात यज्ञाचा हा यज्ञ आहे, हा वाणीचा यज्ञ आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान. आपण पसायदान मागणार आहोत 8व्या दिवशी. हा वागयज्ञ आहे. या यज्ञाने यज्ञ पुरुषाची केलेली ही आराधना आहे. वागयज्ञानी यज्ञेन यज्ञमयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन. हा यज्ञ नारायण आहे, हा यज्ञपती आहे. यज्ञो यज्ञपती याचं वर्णन आहे भागवतामध्ये. भगवंत श्रीकृष्णाचं या सप्ताह या यज्ञाचा विधी काय ते सांगतायत. सनकादी नारदांना सांगतायत भागवत वाचनाकरता प्रथम ज्योतिष्याला बोलवून मुहूर्त काढावा. पुरुषोत्तम मासा इतका सुंदर मुहूर्तच नाही. त्यामुळे भागवतामध्ये आजच्या इथे भागवत, मी इथे भागवत केलं नसतं तर मी अयोध्येला गेलो असतो. अयोध्येचं बोलावणं होतं मला, पुण्याचं आणि अयोध्येचं, पण इथलं पक्क झाल्यानंतर त्यांना मग नाही कळवलं. भागवतामध्ये जो भागवताचं हे आहे उपासक आहे, कुठेच गेलो नसतं तर मी घरी पारायण केलं असतं, संहिता पारायण केलं असतं. मला याची अभिलाषा नाही. मला पारायणाने पारिजातकाच्या वृक्षाखाली बसून भागवताचं पारायण करावं असं सांगितलेलं आहे. ज्यांच्या घरी असेल त्यांनी अवश्य करा. मी भाग्यवान असं आहे की गोव्याचं माझं भागवत झालं तेव्हा माझ्या बागेबरोबर पारिजात होता आणि पारिजातकाची फुलं त्याच्यावर पडायची. असं नाडकर्ण्यांकडलं भागवत झालं गोव्याला, ओरसला. त्यावेळेला मी ओरसला होतो, तुमच्या तिकडे आलो होतो मी. डॉक्टर साहेबांनी मला बोलावलं होतं, तिकडे गेलो होतो मी. पहा, भाद्रपदातली महालक्ष्मी ज्या दिवशी जेवतात तेव्हापासून म्हणजे षष्ठी सप्तमीपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत हा भागवताचा अधिकृत काळ आहे. यावेळेला सर्वदूर जिथे भागवत परंपरा आहे त्या ठिकाणी भागवत होतं. सद्गुरू गजानन महाराज मंदिरामध्ये या काळामध्ये भागवत होतं. सांगायचं तत्व नाही तर मग आश्विन आहे, कार्तिक आहे, मार्गशीर्ष आहे, आषाढ आहे आणि श्रावण महिने, हे 6 महिने श्रोत्यांना मोक्षदायक आहे. ही हरिकथा श्रवण करण्याकरता देशादेशामध्ये निमंत्रण पाठवून श्रोत्यांना बोलवावं. विरक्त वैष्णव आणि हरिकथा प्रेमी लोकांची राहण्याची सोय करावी, भोजनाची सोय करावी. कथा श्रवणाला 3 गोष्टी असाव्यात. एक तर तीर्थस्थान असावं. आपण तीर्थावरती आहोत, लक्षात ठेवा. आपण सद्गुरूंच्या चरणापाशी बसलोय. सद्गुरूंच्या चरणापाशी सकलही तीर्थ आहे. आदि करुणी काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूची झाली परासुर बराची. त्या चरणांच्या सान्निध्यापासून तुम्ही जे कराल ते शतगुणित आहे. फक्त तिथे कोणाची परनिंदा करू नका, मत्सर करू नका, द्वेष करू नका आणि प्रपंच आणू नका मध्ये. ते तुम्ही